हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सायली सिम्प्लिफाईज. आज आपण या व्हिडिओमध्ये डाउनलोड करणार आहे पायथन आणि व्ही एस कोड. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एका ऑनलाईन कंपायलरवर कोडिंग केली होती. एक छोटंसं एक्झाम्पल मी तुम्हाला शो केलं होतं. ते ऑनलाईन GDB कंपायलर होतं, जे की ऑनलाईन वर्क करतं, ऑफलाईन ते वर्क नाही करत. सो त्याच्यामुळे आपण काय करतो की आपल्याला ऑफलाईन देखील जर आपल्याला कोड रन करून पाहायचं असेल तर आपण त्याच्यासाठी व्ही एस कोड डाउनलोड करतोय. खूप सारे ऑप्शन्स आहेत, पण आपल्याला व्ही एस कोड हे कन्व्हिनियंट जाते, त्याच्यामुळे आपण व्ही एस कोड डाउनलोड करतोय. सो इथे मी ओपन केलंय क्रोम. नंतर इथे टाकलंय व्ही एस कोड डाउनलोड फॉर विंडोज 10-11 जे काय असेल. माझं विंडोज 10 आहे म्हणून मी 10साठी डाउनलोड करते. सो इथे खूप सारे ऑप्शन आहेत. विंडोजचं आहे, उबंटूचं आहे, मॅकचं आहे. सो विंडोजसाठी आहे म्हणून विंडोजच्या ह्याच्यावर क्लिक करून ते इथे आता डाउनलोडिंगला गेलेलं आहे. सो 3 मिनिटात हे डाउनलोड होतं आहे. व्ही एस कोड हे एक एडिटर आहे, ज्याला की प्रोग्रामर्स खूप हे यूज करतात, ज्याच्यामुळे त्यांना कोड इझिली राईट करता येतो. एडिट वगैरे असेल किंवा डिबग देखील त्यांना इथे करता येतो. त्याच्यामुळे व्ही एस कोड ते वापरतात. हे एक ऑनलाईन एक एडिटर आहे. ते एक ऑनलाईनही वर्क करतं, ऑफलाईनही वर्क करतं. सो हे डाउनलोड झाल्यानंतर ना व्ही एस कोड आपण पाहणार आहोत की पायथन कसं डाउनलोड करायचं, त्याचं सेटअप कसं करायचं, आणि व्ही एस कोडचं पण एक छोटासा सेटअप आहे, ते पण आपण कंप्लीट करून टाकूया. तर हे डाउनलोड झालं आहे. सो आपण इथून फाईल मॅनेजरमधून ते ओपन करूया. डाउनलोड्समध्ये ह्याला ओपन केलं, त्याच्या सेटअपसाठी ते ओपन होईल. ठीक आहे, काही काही वेळेस वेळ लागतो, हे लोड होतं आहे. सो आय ॲक्सेप्ट द ॲग्रीमेंट. नेक्स्ट. आता तुम्हाला व्ही एस कोड कुठं पाहिजे? सी युजर्समध्ये, माझं सी ड्राईव्हमध्ये ॲप डेटा, लोकल प्रोग्राम्स, मायक्रोसॉफ्ट व्ही एस कोड. देन नेक्स्ट करा. नेक्स्ट. मला डेस्कटॉप आयकॉन पण पाहिजे, ओपन विथ कोड पण पाहिजे. सो हे झालंय. आपण नेक्स्टवर क्लिक करूया, इन्स्टॉल करूया. सो काहीच मिनिटात हे इन्स्टॉल होऊन जाईल. खूप फास्ट होतं आहे. हे डिपेंड करतं तुमच्या नेटवर्कवर, स्लो आहे की फास्ट आहे, त्याच्यानुसार हे डाउनलोडही होऊन जातं. सेटअप झाले की तिथे फिनिशचा ऑप्शन होतो. लॉन्च करायचं आहे, नाही मला लॉन्च नाही करायचं, आता फिनिश करायचं. हे फिनिश केलेलं आहे. सो अशा प्रकारे आपलं व्ही एस कोड हे डाउनलोड झालेलं आहे. तर आपण आता पायथन डाउनलोड करून घेऊया. सो इथे टाकायचं आहे पायथन डाउनलोड फॉर विंडोज 10. हे आलेलं आहे. पहिल्याच वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे, www.python.org. नंतर इथे आल्यावर तुम्हाला डाउनलोड पायथन इन्स्टॉल मॅनेजर दिसतंय, त्याच्यावर क्लिक करायचं. इथे ते डाउनलोड होत आहे. डाउनलोड झाले. नंतर फाईल मॅनेजरमध्ये मी जाऊन काय करते, त्याला ओपन करते. तेव्हा इन्स्टॉल करते पायथन मी. तर पायथन हे जे आपण इन्स्टॉल मॅनेजर होतं, ती फाईल क्लिक केल्यानंतर हे असं कमांड प्रॉम्प्ट ओपन होईल असा. तर मग इथे काही असे आपल्याला क्वेश्चन दिलेले आहेत, त्याचा आपल्याला आन्सर करायचं आहे, आणि त्याच्यानंतर आपलं पायथनचं सेटअप कंप्लीट होईल. नंतर इथे पहिलं आहे, if the items are already enabled you may need to disable and enable them. Open settings now so you can modify तुम्ही करू शकता. येस म्हणायचं आहे. सो नंतर विंडोज इज नॉट कॉन्फिगर टू आलो पाथ लॉंगर दॅन 260 कॅरेट पायथन अँड सम. मोस्ट ऑफ द आन्सर याची येसच आहे. तर पायथन इन्स्टॉल मॅनेजरमध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे आहेत, येस.
then add commands direct to your path now. इन्स्टॉल पायथन नाव यस करायचं आहे, एंटर केलं आणि अशा प्रकारे पायथन हे डाउनलोड होतं आहे. इथे जे खूप सारे काही क्वेश्चन आपल्याला दिलेले आहेत त्याच्यात थोड्याशा सेटिंग्स वगैरे करायचे आहेत. तर त्या सेटिंग्समध्ये प्रत्येकाचा आन्सर हे एसच आहे. सो इथे परत एक आपल्याला विचारलं फाइंड ॲडिशनल इन्फॉर्मेशन ॲट हे python.org आपल्याला एक लिंक दिलेली आहे ऑनलाईन हेल्प. सो आत्ता आपल्याला काही हेल्प वगैरे नाही पाहिजे. सो आपण काय करू, त्याला क्लिअर करून टाकू. ठीक आहे, ते झालंय. सो अशा प्रकारे आपलं पायथनही डाउनलोड झालेलं. मग आपण काय करू, CMD ओपन करू आणि बघू की आपलं पायथन चांगल्या प्रकारे डाउनलोड झालं आहे का म्हणून. जर झालं असेल तर आपल्याला तिथे व्हर्जन दिसेल. समजा आता मी मागची पण ओपन आहे, आता मी टाईप करते पायथन व्हर्जन. सो इथे पायथनचं व्हर्जन पाहिलं तुम्ही, पायथन 3.14.6. अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये पायथनही डाउनलोड केलेलं आहे आणि आपण VS कोड डाउनलोड केलं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हेरिएबल्स अँड डेटा टाईप्स. सो थँक्यू गाईज. हा व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल. अगदी सोप्या भाषेत मी सांगितलं आहे की VS कोड आणि पायथन हे कसं डाउनलोड करायचं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही छोटे छोटे एक्झाम्पल्स पाहूया, VS कोडमध्ये कोड रन करून पाहूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डू लाईक, फॉलो अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.